हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स, मी प्रदीप शितोळे PS अकॅडमी मधून आजच्या या सेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. सो आजच्या सेक्शन मध्ये आपण आपले जे प्रीमियम ग्रुप्स आहेत, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ब्रॉडकास्टिंग ग्रुप्स, ओके, आणि आपले जे ऍडव्हान्स लेवलचे मेंटोर कॅन्डिडेट्स आहेत, ओके, ऍडव्हान्स टेक्निकलचे कोर्स करणारे मेंबर्स आहेत, त्यांच्यासाठी आपण काही जे स्टॉक अनालिसिस करतो, जे एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करत असतो. ओके, ज्यांनी त्या स्ट्रॅटेजीज डेव्हलप केलेल्या आहेत, ओके, फक्त अर्निंग साठी एंट्री आणि एक्झिट कुठे घ्यायचे आणि स्टॉक सिलेक्शन कसे करायचे हे आपण आजच्या सेशन मध्ये काय करणार, डिस्कस करणार. तर याचा बेनिफिट तुम्हाला असा असणार आहे की तुम्हाला आपल्याकडनं काय भेटतो, एक लाईफ टाइम सपोर्ट भेटतो. ओके, लाईफ टाइम अनालिसिस तुम्ही करू शकता आणि तुमचे अनालिसिस आमच्यासोबत शेअर करून आपण परफेक्ट बनणार आहे आपल्याला स्विंग ट्रेडिंग आणि जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे असेल. ओके, तर हे स्टॉक आपण अनालिसिस करण्यासाठी आपण काय करतो, पहिला जो आपला टेलिग्राम ग्रुप्स आहे, टेलिग्राम चॅनलवरती आपण काय केलेले असतात, त्या सगळ्या ग्रुप्सवरती आपण काय केलेले असतात, असे काही आपण लेवल्स, असे काही कॉल्स आपण काय करत असतो, आपण प्रोव्हाइड करत असतो. ओके, सो टेलिग्राम चॅनल मध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर टेलिग्राम चॅनलवरती जे कालचं आपण एक अनालिसिस बघूया. काल आपण कार ट्रेड, ओके, हा एक आपण स्टॉक अनालिसिस केला होता, जो आपल्या सेटअप मध्ये आला होता, डॅशबोर्ड मध्ये आला होता. मग त्या स्टॉक मध्ये एंट्री कुठे करायची, बायची लेवल. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला नोट मध्ये दिलेलं असणार आहे, बाय करायचं तर 810 780 रुपयाला जो आपल्याला खरेदी करायचा आहे. ओके, ऍडबोर्ड म्हणजे काय, 810 किंवा 805, 809, 808 ला तुम्ही जर बाय करताय, तुमचा स्टॉक जर खाली आला, तुम्ही 780 ला आणखी स्टॉक त्याच्यामध्ये काय करू शकता, ऍड करू शकता. म्हणजे तो ऍव्हरेज कुठे करायचा आहे, एक ऍव्हरेजची एक लेवल दिलेली असणार आहे. त्यापुढे दिलेले टार्गेट, टार्गेट म्हणजे काय, 810 जर मी तो स्टॉक जर मी खरेदी करणार आहे तर तो मी वीकला कितीला पाहिजे, तर टार्गेट आपण दिलेले 860, 880 प्लस टार्गेट दिलेले आहे. आणि त्यापुढे त्या स्टॉक मध्ये आपण जर एंट्री करणार आहे तर आपली रिस्क किती बनणार आहे, त्यासाठी आपण स्टॉप लॉस पद्धती काय केलेलं आहे, प्रेडिक्ट केलं. ओके, तर हा आपण एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतोय. ओके, आपण ऑलरेडी आपल्या ग्रुपवरती अपडेट केलेला असतो, जे आपल्यासोबत ऍडव्हान्स लेवलचे कोर्स करतात, ऍडव्हान्स टेक्निकल ज्यांनी केलेलं आहे, किंवा जे मेंटरशिप कॅन्डिडेट आहेत, ओके, ज्यांना स्विंग मध्ये ट्रेडिंग करायचं, त्यासाठी आपण काय करतो, त्या लेवल आपण त्यांना प्रोव्हाइड करत असतो. ओके, तुम्ही जर आपल्या प्रीमियम ग्रुपचे जर पार्ट असाल तर आणि तरच आम्ही तुम्हाला काय करतो, ऍज पर सेबी गाईडलाईन जे आपले क्लायंट आहेत, रजिस्टर्ड क्लायंट्स आहेत, त्यांनाच फक्त आपण या गोष्टी काय करतो, आपण प्रोव्हाइड करतो. ओके, तर ह्या पद्धतीने आपण काय केलेलं असतं, एक आपण कॉल आपण अपडेट केला होता, त्यामध्ये आपल्याला एंट्री कुठे करायचे, टार्गेट किती असणार आहे, स्टॉप लॉस किती असणार आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहे. दुसरा जो दिला होता आपण, ओके, त्यामध्ये ब्रायगेड एंटरप्राइजेस हा पण आपण दिला होता काल. हे दोन्ही स्टॉक जे आहेत ते किती वाजता आपण अपडेट केले होते, काल जर आपण पाहिलं तर आपण काल आपल्या ग्रुपवरती अपडेट केले होते दुपारी. मार्केट क्लोज होताना 15:17 आणि दुसरा 15:21 म्हणजे मार्केट क्लोज होताना आपण हे दोन्ही कॉल काय केले होते, आपल्या प्रीमियम, आपला जो टेलिग्राम चॅनल आहे या ग्रुपवरती आपण अपडेट केले होते. ओके, माहिती तर हे स्टॉक अनालिसिस करण्यासाठी आपण काय केलं होतं, आपल्याकडे काय असणार आहे, डॅशबोर्ड असणार आहे, जिथे आपण स्ट्रॅटेजी डेव्हलप केलेली आहे. ओके, काही सेटअप करण्यासाठी आपण काय स्ट्रॅटेजीसाठी काय केलं, स्ट्रॅटेजी फनल बनवून ठेवलेले की हे इतके मार्केटमध्ये 8,000 प्लस कंपनी आहे, मग त्यापैकी कोणत्या कंपनी, जसं की या 2 कंपनी आपण का सिलेक्ट केल्या, मग त्यासाठी काय असणार, आपण काही फनल्स आपण बनवून ठेवले. ओके, काही इंडिकेटर्स आहेत, काही पॅरामीटर्स आहेत. ओके, त्यांचं एक कॉम्बिनेशन करून आपण काही स्ट्रॅटेजी डेव्हलप केलेल्या आहेत. त्या स्ट्रॅटेजीनुसार काय होणार आहे, ते स्टॉक तुमच्याकडे काय होणार, स्वतःहून चालत येणार आहे. या ठिकाणी जर बघितलं, आज जवळपास 11 स्टॉक आपल्या या फनल मध्ये आलेले आहेत. ओके, तर आपण काल आपले हे 2 स्टॉक आपल्या फनल मध्ये आले होते, जे आपण काय केले होते, कालच बाय करायला आपण सांगितलं. आणि आज जर आपण बघितलं तर त्या दोन्हीचेही काय झाले, ऑलमोस्ट टार्गेट हिट झाले. ओके, कार्टेड जर आपण पाहिला तर कार्टेड आपण प्लॅन केला होता, तिथलं बाय करायला सांगितलं 810, 800च्या आसपास आपण बाय करायला सांगितलं होता. ओके, या ठिकाणी आपण तो बायिंग साठी सांगितलं, मार्केट काल क्लोज होताना आपण तो इथे प्लॅन करायला सांगितलं होता. आणि 860, 880 आजचा हाय किती गेला होता, 897चा आजचा हाय पण जाऊन आलेला आहे. ओके, मग यासाठी आपण काय केलेलं आहे, काही त्याचा अनालिसिस आपण करतो, सेटअप नुसार तो आपल्या इंडिकेटर्स मध्ये पण येतो. ओके, आणि प्राइस ऍक्शन नुसार आपण ते एंट्री कुठे घेतली पाहिजे, त्यासाठी आपण त्याला काय केलं होतं, इथे काल एंट्रीसाठी आपण प्लॅन केला होता. ओके, मग काही म्हणतील एवढा स्टॉक वाढला तिथे का बाय केला होता, कारण आपल्या सेटअप मध्ये एंड ऑफ द डे आपण काय केलं होतं, मार्केट संपताना आपल्याला समजतं की कोणता स्टॉक रॅलीमध्ये, मग त्यानुसार आपण त्याला काय केलं होतं, जे काल त्याला आपण प्लॅन केलं होतं. ओके, सिंपल. नाही तर बाकी कसं असतं, काही न वाटतं की इथे एवढी कॅनल, दिवसाची कॅनल एवढी मोठी झाली होती, त्यानंतर ते का बाय केलं. ओके, मग ते बाय करण्यासाठी जेव्हा तो आपल्या फनल मध्ये सकाळपासून आला होता, पण आपल्या प्राइस ऍक्शनच्या बेसिसनुसार आपल्याला तो कधी बाय करायचा, जेव्हा त्या लेवल मला वाटेल की तो ब्रेकआउट देणार आहे. ओके, ब्रेकआउट म्हणजे प्राइस ऍक्शन मध्ये रेजिस्टन्सचा ब्रेकआउट असेल किंवा सपोर्ट लेवल पासून प्राइस वाढणार आहे,
त्यावेळेस आपण त्यामध्ये काय केली पाहिजे, आयडियली एंट्री आपण प्लॅन केली पाहिजे. ओके, तर कार्टेड आपण त्या सेटअप मध्ये आला होता, त्यानुसार आपण तो प्लॅन केला होता आणि त्यांनी काय केलेलं, आपलं जे टार्गेट होतं 880 860, हे दोन्हीही टार्गेट आज 9:15 पहिल्या कॅन्डलला तुम्हाला हिट झालेले तुम्हाला दिसते. ओके, 9:15 पहिली जर कॅन्डल बघितली, तो ओपनच किती झालेला आहे, 816 ला ओपन झाला होता. आपण 810 ला बाय केला होता, 16 पॉईंटनी गॅपअप मध्ये ओपन झाला आणि पहिल्या स्टिक मध्ये जे टार्गेट आहे, दोन्हीही टार्गेट तुम्हाला देऊ. तुम्ही जर जितकी ऑर्डर जर लावली असते, तुमचं इथे काय झालं, तर पहिल्याच कॅनल मध्ये टार्गेट तुमचं हिट सुद्धा झालं असतं. ओके, त्यानंतर दुसरा आपण बाय केला होता ब्रॅकेट. सो ब्रॅकेट एंटरप्राइजेस, तोही आपण प्लॅन केला होता. काल एंड ऑफ द डे मार्केट क्लोज होताना आपण तो काय केला होता, 1100 आसपास आपण तो बाय करायला सांगितलं होतं. या ठिकाणी जर बघितलं तर 1110, 1050, 1050 म्हणजे ऍव्हरेज करायचं. जर तो खाली आली असती प्राइस, तर आपण त्याला आणखी ऍव्हरेज केला असता. ओके, या ठिकाणी जर बघितलं प्राइस 1070चा आज जर लो आलेला, पहिला टार्गेट किती होता 1060चा, आणि याचा हाय किती गेला होता, जवळपास 1153चा काय झाला, त्याचा हाय सुद्धा जाऊन आलेला आहे. ओके, मग कोणी जर प्रॉफिट बुक केला असेल, अजून जर कोणाचा होल्ड असेल 1160च्या टार्गेटसाठी जर कोणी होल्ड केला असेल तर होल्ड पण करू शकतो. ओके, तिथे 5% टार्गेट काय दिलेलं आहे, पहिल्या स्टिक मध्ये दिलेलं आहे. तर या स्विंग मध्ये तुम्हाला 5%, 10% जर प्रॉफिट बुक करायचं असेल किंवा बीटीएसटी साठी जर कोणते कॉल जर प्लॅन करायचे असतील, तर या सेटअप नुसार, जसं की आपण हा सेटअप बनवलेला आहे. सेटअप म्हणजे काय, काही इंडिकेटर्सचे कॉम्बिनेशन आपण केलेले. ओके, त्या सेटअप नुसार आपण त्यामध्ये एंट्री घेतो, जे स्टॉक फनल होऊन आपल्याकडे आलेले असतात. ओके, मग त्यानंतर ही फक्त एक स्टॉकची लिस्ट आहे, मग त्यामध्ये ऍक्च्युअली एंट्री घ्यायला पाहिजे की नाहीये, त्यासाठी आपले काही इंडिकेटर सेटअप असतो. तो सेटअप चेक करून आपण काय करतो, त्यामध्ये आपण एंट्री प्लॅन करतो. ओके, सीजी पॉवर आजही आलेला आहे. आपण मागच्या 10 ते 15 दिवसामध्ये सीजी पॉवर मध्ये आपण टार्गेट पण बुक करायला सांगितलं. डेली बेसवरती आपण काय करत असतो, जे आपल्या ऍडव्हान्स कोर्स करतात, जे मेंटरशिप कॅन्डिडेट, त्यांच्यासाठी आपण काय करत असतो, या लेवल इथे ग्रुपवरती अपडेट केलेले असतात. ओके, या ठिकाणी तुम्ही जर बघितले तर आपले 80 ते 90% जे स्टॉक आहेत, हे सगळे आपले प्रॉफिट बुकिंग मध्ये तुम्हाला आलेले दिसते. अशोक लेलँड, ओके, त्याचं टार्गेट आपण बुक केलेलं आहे. जे तुम्हाला मी सीजी पॉवर सांगत होतो, सीजी पॉवर आपण 2 ते 3 वेळेस आपण त्याला काय केलेलं आहे, एंट्री घेऊन त्यामध्ये आपण त्याला प्रॉफिट बुक केलेलं आहे. ओके, तर कोणत्याच स्टॉकचं प्रॉफिट जर बुक करायचं असेल, फर्स्ट टार्गेट आलं असेल, तर या ठिकाणी तुम्हाला अपडेट केलं जातं. ओके, जो आज आपण ऑइल, आज काय झालेलं आहे, ऑइल इंडस्ट्रीज वाढलेले, तर आपण आज ऑइल इंडिया लिमिटेडचा आपण काय केलेला आहे, हा एक कॉल आपल्या ग्रुपवरती अपडेट केलेला आहे. ओके, ऑइल इंडिया लिमिटेड त्या लेवलला एक ब्रेकआउटच्या आसपास आहे, या लेवलला तो बाय करायला सांगितलेला आहे. 650, 760, 780 या दोन टार्गेटसाठी तो बाय करण्यासाठी सांगितलं. ओके, 735, 725 ला बाय करायला सांगितलेलं आहे. 760, 780 प्लस हे दोन टार्गेट यासाठी काय केलेत आपण, ऑइल इंडियासाठी काय केले त्या ठिकाणी अपडेट केलेले. तर या स्विंग ट्रेडिंग जर कोणाला करायचं असेल, तर ते ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला माहिती आहे. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये काय होतं, बऱ्यापैकी काही सायकोलॉजी मेंटेन होत नाही. ओके, ऑप्शन इंडेक्स कसं ट्रेडिंग करायचं हे जर गोष्टी माहिती नसेल, तर बेस्ट सजेशन असणार आहे की तुम्ही स्विंग ट्रेडिंग साठी रेकमेंड करा. ओके, ज्यामध्ये रिस्क फ्री बनते. ओके, फक्त थोडंसं कॅपिटल असेल किंवा स्टॉक जर थोडासा होल्ड करायचा असेल किंवा ऍव्हरेज करायचं असेल, कॅपिटल असेल तुम्ही त्यांना ऍव्हरेज करू शकता. आणि झिरो रिस्क जरी म्हटलं तरी स्विंग मध्ये तुम्ही झिरो रिस्क मध्ये तुम्ही काम करू शकता. ओके, हे तुमचे फायनान्शियल गोलवरती अवलंबून असणार आहे की तुमचे फायनान्शियल गोल काय आहे. ओके, त्यानुसार तुम्हाला डिझाईन करायचंय, तुम्हाला इंटरडे मध्ये ऑप्शन ट्रेडिंग करायचंय, स्विंग ट्रेडिंग करायचंय का लॉंग टर्म होल्डिंग करायचंय, हे पूर्णपणे काय असणार आहे, हे पूर्णपणे तुमचं फायनान्शियल आणि फायनान्शियल गोलवरती काय असणार आहे, डिपेंड असणार. ओके, या प्रकारचे जे कॉल्स असणार, या प्रकारचे ऍडवाइस जे असणार आहे, डेली बेसवर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती अपडेट करणार आहे. सो आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर लाईव्ह मार्केट सेशन जर अटेंड करायचं असेल, तर या ठिकाणी एक नंबर मी तुम्हाला अपडेट करत आहे, या नंबरवर तुम्ही काय करू शकता, कोऑर्डिनेट करू शकता. ओके, सो या ठिकाणी माझा नंबर मी तुम्हाला शेअर करत आहे. ओके, ज्यांना लाईव्ह मार्केट सेक्शन, जे सकाळी आपले 10 ते 9 ते 10 या वेळेमध्ये एक लाईव्ह मार्केट सेक्शन असतात, ज्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग कशी केली जाते हे मी काय करत असतो, लाईव्ह मध्ये तुम्हाला मी सांगत असतो. जर तुम्हाला अपडेट करायचं असेल किंवा तुम्हाला जर तो वॉच करायचा असेल, तर तुम्ही या नंबरवरती पिंग करू शकता. सो तुम्हाला त्याची लिंक तुम्हाला शेअर केली जाणार. ओके, बाकी या ज्या गोष्टी आपण ऍज पर सेबी गाईडलाईन प्रमाणे आपले जे रजिस्टर्स क्लायंट आहेत, ज्यांनी आपले ते ऍडव्हान्स कोर्स साठी बुकिंग केलेली, त्यांनाच आपण काय करतो, त्या या सगळ्या लेवल्स आणि या सगळ्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करत असतो. जसं तुम्हाला मी सांगितलेलं आहे, एक एज्युकेशन पर्पज साठी होतं, ज्यामध्ये तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री एक्झिट कसे घेतल्या पाहिजे, ओके, रिस्क रिवॉर्ड कसा मॅनेज केला पाहिजे, आणि एक वेल्थ कशी क्रिएट केली पाहिजे,
हे तुम्हाला सांगण्यासाठी मी आज काय केलं होतं, आजच्या सेक्शन मध्ये तुम्हाला मी या ठिकाणी मी अपडेट केले. ठीक आहे, आपल्या युट्यूब चॅनलची लिंक मी तुम्हाला शेअर करतो. युट्यूब चॅनलला पण तुम्ही आमच्या काय करू शकता, सबस्क्राईब करू शकता. ओके, युट्यूब चॅनलची लिंक तुम्हाला शेअर केली जाणार आहे. युट्यूब चॅनलला पण तुम्ही काय करू शकता, सबस्क्राईब करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला असे जे व्हिडिओज आहेत किंवा काही स्टॉकचे रिकमेंडेशन असतील जे आपले लॉंग टर्म साठी असतात, स्विंग साठी असतात, हे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पण तुम्हाला पाहता येईल. ओके, थँक्यू सो मच गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अजून असे नवीन स्टॉक आणि नवीन प्रिडिक्शन घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे. थँक्यू सो मच, भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच, गुड नाईट.